जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन। यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय गौरनिताय। जय गौरनिताय। जय जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भगवद गीता की जय। ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज 8व्या अध्यायाचा 13वा श्लोक करणार आहोत. कोणाला आठवते आपण काय केलेलं 12व्या श्लोकात? हरे कृष्ण. आपण 8.11 मध्ये श्रीकृष्णाने म्हणजे सांगितलेलं अक्षरम परब्रह्म आपण जे बघितलेलं त्या अक्षराबद्दल मग ओंकाराबद्दल आपण बघितलेलं. त्यांनी तिकडे ग्वाही दिलेली आणि आता नंतर 8.12 मध्ये श्रीकृष्णाने प्रत्याहारापासून धारणापर्यंत म्हणजे संक्रमणाचे त्यांनी वर्णन केलेले आहे. तर इथे म्हणजे आपण जसं बघितलेलं की हे हे योगी माणसांसाठी आहे, जे म्हणजे एक एक त्यांची धारणा असते की आपल्याला म्हणजे त्यांचा एक स्वतःचा एक स्वार्थ असतो, पण ते त्याच्यात सुद्धा म्हणजे श्रीकृष्णांसाठी आपण समजा त्यांनी कार्य केलं तर मग ते कसे मृत्यूच्या शेवटच्या क्षणी ते म्हणजे जे
फायनल जे डेस्टिनी आहे त्याच्यासाठी तयार होऊ शकतात. तर मग त्यांनी मग त्यामध्ये सांगितलेलं की इंद्रिय कशी संयमन करायची, मनाचं म्हणजे मन हृदयात केंद्रित करायचं, आणि मग प्राणवायू बद्दल त्यांनी सांगितलेलं. आणि मग नंतर स्वतःला एकाग्रतेमध्ये स्थापित करून एका शिस्तबद्ध सरावामध्ये ते एक फायनल डेस्टिनेशन साठी तयार होऊ शकतात, जेव्हा म्हणजे जे ठीक आहे. तर गुड इनफ मिनिंग छान दिली समरी. तर कोणी सांगू शकेल कृष्ण हे सगळं का सांगतोय? काय काय रेलेव्हन्स काय आहे कृष्णाचं हे सांगण्यामागे? हरे कृष्णा प्रभूजी, हे बेसिकली अष्टांग योग जे करतात ते योगी त्यांना भगवत प्राप्ती होण्याकरता म्हणजे जी त्या परमात्मा प्राप्ती करण्याच्या स्टेजला होते तर ते नेक्स्ट स्टेजला कसे जायला पाहिजे याच्याकरता सांगत आहेत प्रभू, असं वाटतं. बरोबर, ठीक आहे. तर आपण जर अशी संक्षिप्त रूपामध्ये आपण बघून घेऊया, कारण आजचा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे समजणं. पण त्याचा जर रेलेव्हन्स समजला नाही ना, तर मग तो फक्त एक थिअरी राहून जाईल ते. ओके. तर भगवानांनी 7व्या अध्यायाच्या 29 आणि 30व्या श्लोकामध्ये काही टेक्निकल टर्म्स वापरलेले, आणि त्यापैकी काही टर्म्स नवीन होत्या, काही टर्म्स सेम होत्या. तर अर्जुनानी 8व्या अध्यायाच्या पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकामध्ये त्याच्याबद्दल कृष्णाला प्रश्न विचारला की हे काय असतं, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, कर्म म्हणजे काय. म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या अध्यायामध्ये कर्माबद्दल एवढं सांगून झालं, तरी सुद्धा अर्जुनींनी परत प्रश्न विचारला, कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. तर अ, ह्या 8 प्रश्न टोटली अर्जुनानी पहिल्या आणि दुसऱ्या श्लोकात विचारले. त्यापैकी 7 प्रश्नांचं उत्तर कृष्णाने तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात दिलं. आणि 8वा प्रश्न जो होता, तर अर्जुनानी काय विचारलं, प्रयाण काले पिचमाम, की मृत्यू समयी जे नियत आत्मभिही, जे तुझी भक्ती करतात, हा, ते तुझी आठवण कशी करू शकतील, तुझं स्मरण कसं करू शकतील, हा प्रश्न होता. तर कृष्णाने त्याचं प्रिसाईज असं उत्तर दिलेलं आहे. म्हणून 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये कृष्णाने काय सांगितलं की जो माझं स्मरण करतो त्याचं काय होतं. तर आपण जरा ते बघून घेऊया. कृष्ण काय बोलला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. कलेवरम म्हणजे देह. हा, त्या देहातनं यह प्रयाती, ज्यावेळी आत्मा सोडून जातो देह, त्यावेळी मदभावम याती नास्तत्र संशया. म्हणजे माम एव म्हणजे तो माझ्याकडे येतो, जर तो माझं स्मरण करत असला तर. म्हणजे काय की देहाच्या शेवटच्या क्षणी आत्मा जेव्हा देह सोडतो, त्यावेळी जर का ती व्यक्ती माझं स्मरण करत असेल तर तो माझ्याकडे येतो. मग लगेच प्रश्न निर्माण होऊ शकतो, मग जी लोक कृष्णाचं मरते समयी स्मरण नाही करत त्यांचं काय होतं. म्हणून लगेच कृष्ण 6व्या श्लोकामध्ये उत्तर देतो, यम यम वापी स्मरण भावम. म्हणजे ज्या ज्या भावाचं स्मरण तुम्हाला शेवटच्या क्षणी होतं, त्याच्यात त्यांते कलेवरम. म्हणजे कलेवरम म्हणजे परत शरीर, ज्यावेळी शरीर सोडतो अंते कलेवरम. तम तमे वैती कौंतेय सदा तद्भाव भावित. त्या त्या प्रकारचं शरीर त्यांना दुसऱ्या आयुष्यामध्ये मिळतं. ठीक आहे. म्हणजे काय, तर जर का आपण कृष्णाचं स्मरण करत असलो तर आपण कृष्णाच्या धामी जातो, कृष्णाकडे जातो. जर का आपण कृष्णा व्यतिरिक्त कसलं स्मरण करत असू तर काय काय आपण स्मरण करतोय त्याप्रमाणे व्यक्तीला दुसरा देह मिळतो. ठीक आहे. तर जर का कोणी अ, अ, असं कुत्रा मांजराचा विचार आला, किंवा दुसऱ्या व्यक्तीचा विचार आला, किंवा धनाचा विचार आला, मुलाबाळांचा विचार आला, किंवा बऱ्याच लोकांना शरीराचे त्रास होतात, मानसिक त्रास होतात, तर अशा अशा गोष्टींचा विचार आला तर त्या प्रकारचं शरीर मिळतं. त्याचप्रमाणे ओके, जे परमात्म्याचा विचार करतात त्यांना सुद्धा ब्रह्मज्योतीमध्ये मुक्ती मिळते.
ठीक आहे. तर आता गंमत अशी होते की इकडे कृष्णाने प्रिन्सिपल सांगून झालं की काय केलं तर काय होतं म्हणून. म्हणून कृष्ण काय बोलतोय की आता ऑब्विसली आपल्याला कळतं की कृष्णाचं स्मरण करणं चांगलं आणि बाकी कोणत्या गोष्टीचं स्मरण करणं चांगलं नाही. हं? म्हणून कृष्ण काय बोलतोय की तस्मात म्हणून सर्वेषु कालेषु प्रत्येक क्षणाला माम अनुस्मर, माझं स्मरण करत राहा. म्हणजे काय होईल की आयुष्यभर कृष्णाचं स्मरण केलं तर आपली जी प्रॅक्टिस आहे ती इतकी स्ट्रॉंग होईल की मरतेक समयी सुद्धा आपल्याला कृष्णाचं स्मरण होईल. पण म्हणजे याचा अर्थ आहे की आपण सगळं सोडून द्यायचं, काही काम नाही करायचं, तर नाही. कृष्ण बोलतो युद्धच, म्हणजे तो युद्ध नको करू हे कृष्ण अर्जुनाला बोलत नाहीये, तो युद्ध कर बोलतोय. पण आधी माझं स्मरण कर आणि माझं स्मरण करता करता युद्ध कर. त्याचप्रमाणे हे आपल्याला सुद्धा ऍप्लिकेबल आहे की काहीही काम करत असलो, दिवसातलं कोणतंही काम करत असलो, अगदी झोपत जरी असलो आपण, तरी कृष्णाचं स्मरण करून झोपावं. अगदी आपण जेवत असलो, ऑफिसचं काम करत असलो, पिक्चर बघितला अगदी, तरी सुद्धा कृष्णाचं स्मरण करून ते कार्य करा. ओके. मग कृष्णाने काय केलंय, 8व्या श्लोकापासून 8व्या 9व्या 10व्या श्लोकाला कृष्णाने ते डिफिकल्ट आहे हे माहिती आहे म्हणून त्याला असिस्ट करायला त्यांनी काहीतरी आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सपोर्ट दिलेला आहे. आता कृष्णाने ह्या पर्टिक्युलर श्लोकामध्ये अजून एक फिलॉसॉफी सांगितली की बाबा, आय ॲक्नॉलेज, कृष्ण बोलतो की बाबा प्रत्येक क्षणाला माझं स्मरण होणं डिफिकल्ट आहे कलियुगामध्ये स्पेशली. म्हणून काय बोलतोय, अभ्यास योग युक्तेन, तुम्ही कंटिन्युअस अभ्यास करत राहा, मनाला विचलित नका होऊन देऊ. हां, जर मन विचलित झालं तर मनाला परत जिकडे तो गेलेला तिकडनं परत येऊन परत कृष्णाच्या पायी, कृष्णाच्या चरणी त्याला आणून ठेवायचं. अशा प्रकारे अभ्यास करत गेला, अभ्यास योग युक्तेनं चेतसा ना अन्य गामिना, म्हणजे मनाला, चेतना जी आहे आपली, चित्त जी आहे, त्याला इकडे तिकडे जाऊन नाही द्यायचं. आणि जाऊन कुठे द्यायचं, तर परमम पुरुषम दिव्यम, जो परमपुरुष आहे तो, आता कोण परमपुरुष आहे, तर कृष्ण स्वतः आहे. पण तरी सुद्धा तो डायरेक्टली बोलत नाही, परमपुरुष मीच आहे अजून सांगत नाहीये तो. हा, आणि ते तो 15व्या अध्यायाच्या 19व्या श्लोकीमध्ये 19व्या श्लोकात सांगतो. तर कृष्ण काय बोलतोय की अनुचिंतन, माझं स्मरण करत राहा, माझं चिंतन करत राहा. ते कोण, माझं म्हणजे परमपुरुषाचं चिंतन करत राहा. ठीक आहे. मग आता जर चिंतन जर करायचं असलं तर अशी कोणती व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल मला काडीचीही कल्पना नाही, मला काहीही माहिती नाही त्याबद्दल, तर त्या व्यक्तीचं मी चिंतन कसं करणार. तर म्हणून कृष्ण काय करतोय, आपल्याला हेल्प करायला, आपल्याला त्याच्याबद्दल समजावं म्हणून कृष्ण इथे स्वतःबद्दल 10 क्वालिटीज सांगतोय. कविम पुराणम अनुशासितारम अणोरणीयाम सम अनुस्मरेद्य सर्वस्य धातारम अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसः परस्तात. तर ह्या क्वालिटीजबद्दल आपण डिटेलमध्ये त्या लेक्चरमध्ये बोललेलो, त्यामुळे मी परत बोलत नाही. तर कृष्ण इथे सगळ्या त्याच्या क्वालिटीज सांगतोय आपल्याला, म्हणजे आपल्याला त्याचं स्मरण करायला सोपं पडतं. ठीक आहे. आता काय केलंय कृष्णानी, आता ह्या श्लोकापासून कृष्णानी एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल बोलायला चालू केलेलं, ज्या व्यक्तीबद्दल कृष्णानी बोलणं 6व्या अध्यायापर्यंत आणलेलं, पण तिथे स्टॉप केलेलं, कारण अर्जुनानी त्याला एक प्रश्न विचारलेला. पण कृष्ण विसरणार नाही तो कोणत्या व्यक्तीबद्दल बोलत होता जे कंप्लीट नाही झालेलं. ओके. तर कृष्णानी अष्टांग योगीबद्दल 6व्या अध्यायापर्यंत 32व्या श्लोकापर्यंत कृष्ण बोललेला, की तो परमात्म्याची प्राप्ती करेपर्यंत बोललेला. पण अर्जुनानी प्रश्न काय विचारला की तुझं स्मरण केलं तर काय होईल आणि तुझं स्मरण कसं होऊ शकेल मरते समयी, हा अर्जुनाचा प्रश्न होता. बरोबर. आणि कृष्णाने अर्जुनाने काय विचारलं, नियत आत्मभी, म्हणजे जे तुझी भक्ती करतायत ते तुझं स्मरण कसं करू शकतील आणि तुझं स्मरण केल्यावरती काय होईल. तर परमात्मा हा सुद्धा एक कृष्णाचाच भाग आहे. ओके. एक रूप आहे कृष्णाचं. त्यामुळे डायरेक्टली असो किंवा इनडायरेक्टली असो ती व्यक्ती कृष्णाचीच भक्ती करते ती, पण ती डायरेक्ट नाही आहे.
त्यामुळे त्या व्यक्तीला परमात्म्याची प्राप्ती होते. आता अर्जुनाचा प्रश्न ह्या अशा लोकांना एक्सक्लूड केलेलं नाहीये, त्यांनी वगळलेलं नाहीये, त्यांना इन्क्लूड करून अर्जुनाचा हा प्रश्न आहे. त्यामुळे कृष्णाने काय केलंय, अशा व्यक्तींबद्दल सुद्धा कृष्ण इथे बोललेला आहे. तर अष्टांग योगी कृष्णाचं स्मरण कसं करू शकेल, कृष्णाची भक्ती कशी करू शकेल, आणि त्यामुळे मरते समय त्या व्यक्तीला कृष्णाचं स्मरण कसं होईल आणि ती व्यक्ती कृष्णापर्यंत कशी येऊ शकेल, हे इथे कृष्णाने 10व्या श्लोकापासून 13व्या श्लोकापर्यंत सांगितलेलं आहे. ओके. तर भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परम पुरुषमुपैती दिव्यम. जी व्यक्ती आपले प्राणवायू असतं आपल्या नाभीपासनं वरती खेचत खेचत भ्रुवापर्यंत आणते आणि नंतर ती म्हणजे योग बलेन चैव म्हणजे योगाच्या बळावरती ती वरती घेऊन येते. अशी व्यक्ती यदक्षरम वेदविदो वदंती. इथे अक्षर हा शब्द आहे, इथे ओमचं प्रतिनिधी ओम बद्दल बोलतोय कृष्ण. तर वेदविदो वदंती म्हणजे जे वेदांचं जाणीव आहे, ज्यांना नॉलेज आहे, ते जेव्हा अक्षर म्हणजे ओमचं वदंती म्हणजे बोलतात, ओके, त्यावेळी ब्रह्मचर्याचं पालन करत वगैरे तत्ते पदम संग्रहेण प्रवक्षे. आता अशा व्यक्तीबद्दल कृष्ण बोलतोय की मी आता तुला संग्रहेण म्हणजे अक्षरशः समरीमध्ये मी तुला त्याबद्दल सांगणार आहे. आणि तिकडे तो 12व्या श्लोकामध्ये सर्व द्वाराणी संयम्य मनोरुधी निरुद्धच म्हणजे पहिलं काय सांगितलं, सर्व द्वाराणी. आपण बोललो हे जे मनुष्य शरीर आहे हे 9 द्वारांचं आहे. त्या द्वारांच्या शरीराला त्या द्वारांना संयमित करून मनोहृदी निरुद्धच म्हणजे आपलं जे हृदयामध्ये जो आत्मा आहे त्याच्यावरती केंद्रित करून, परमात्म्यावरती केंद्रित करून, मूर्ध्याधायात्मनः प्राणम, आपला प्राणवायू आहे तो, ही जी आपली मूर्धनी असते, टाळूचा अगदी सर्वात वरचा भाग, त्या मूर्धनीमधलं प्राणवायूला बाहेर काढू शकतो. अशी व्यक्ती आस्थितो योगधारणा, ती व्यक्ती योगामध्ये व्यवस्थित स्थित असते. अशा व्यक्तीबद्दल आता कृष्ण 13व्या श्लोकामध्ये सांगतोय. तर आपण बघून घेतलं आपण आता की ही सगळी जी लिंक आहे अर्जुनाच्या प्रश्नापासून कृष्णाने कसं एक्सपांड केलेलं आहे टॉपिकला. आणि कृष्णाने म्हणजे रस्ता कोणताही असो, तुम्ही कोणताही घ्या, कृष्ण शेवटी तो स्वतःच्या पायांपर्यंत आणून ठेवणार. तो फक्त तो काही रस्ते डायरेक्ट आहेत, काही रस्ते इनडायरेक्ट आहेत. आणि असा ह्याचा अर्थ हा नाही आहे की बाबा इनडायरेक्ट आहे मग हरकत नाही ना, शेवटी कृष्णाकडेच जाणार आहे मग काय घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे. पण कृष्ण तो रेकमेंड करत नाहीये. आणि तो रेकमेंड का नाही करत आहे तर ते आपल्याला 12व्या अध्यायाच्या पहिल्या 7 श्लोकांमध्ये ह्याचं उत्तर मिळतं. अर्जुन तिकडे त्याला एक प्रश्न विचारतो आणि कृष्ण त्याचं उत्तर देतो की बाबा ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणं हा ते का चांगलं नाही, त्याचं उत्तर कृष्ण तिकडे देतो. ठीक आहे. तर समरीमध्ये झालं आपण सांगून. तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहे का? आजचा श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे एक 10-15 मिनिटं एक्स्ट्रा लागली तर प्लीज टॉलरेट करा, आपण बोलू त्याबद्दल. कोणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत आपण काय बोललो ते? चालेल, चला मग आपण पुढे जाऊया. 8व्या अध्यायाचा 13वा श्लोक, सगळे अनम्यूट करून श्लोक म्हणू शकता. ओम इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम्. अनुवाद. हरे कृष्ण. योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमचित्र ओंकाराचे परम उच्चारण पवित्र. करीत परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंतांचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितच आध्यात्मिक लोकांची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कोण सांगेल ह्या संपूर्ण श्लोकामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असा शब्द काय आहे? भगवंतांचे स्मरण केले तर. एक्झॅक्टली. ओके. तर कृष्ण काय इथे करतोय, ओके, की ओम हा जो शब्द आहे, हे जे अक्षर आहे ते अतिशय पवित्र आहे.
त्याचा जप करणं खूप चांगलं. तर कृष्ण त्याला नकारत नाहीये. ओके. पण कृष्ण काय बोलतोय की ते करताना व्याहरण म्हणजे बोलताना, चॅन्ट करताना, बोलणं आणि चॅन्ट करणं, ओके, हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बोलणं म्हणजे आपण एकदा बोलतो आणि आपलं बोलणं संपू शकतं कधी. व्याहरण म्हणजे चॅन्ट करणं म्हणजे कंटिन्युअसली बोलत राहणं. हा, आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहिलो तर कसं बोलत राहतो, एक सारखा बोलत राहतो आपण. हा, श्रीराम जय जय रामचा जप करतात, जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल, वेगळे वेगळे जप करतात लोक. तर तो कसा जप करणं म्हणजे कंटिन्युअसली बोलत राहणं. तर ते व्याहरण म्हणजे ते. पण कृष्ण काय बोलतोय की ते करता करता जर का तुम्ही माम अनुस्मरण, कृष्णाचं स्मरण केलं तर, म्हणजे इफ कंडिशन टाकलेली आहे त्यांनी, जर का तुम्ही हे केलं तर यह प्रयाती त्यजन देहम, म्हणजे जेव्हा देहाचं त्यजन करतो आपण, देऊन टाकतो, त्यावेळी स म्हणजे ती व्यक्ती याती परमाम गतीम. परमाम गतीम काय आहे, कोण सांगू शकेल? कोणाला माहिती आहे परमाम गतीम काय आहे? परमाम गतीम म्हणजे इलॉन मस्क एवढी संपत्ती मिळवणं आहे का? का अ, अमेरिकाचं प्राईम मिनिस्टर बनणं म्हणजे परमाम गतीम आहे का? कोण सांगेल? का स्वर्गाची प्राप्ती होणं, इंद्राचं पद मिळणं आपल्याला, त्याला परमाम गतीम आपण म्हणू शकू का? आज जरा रिस्पॉन्स तुमचा सर्वांचा कमी आहे, थोडा ऍक्टिव्ह जरा झालात तर बरं होईल. हरे कृष्ण प्रभूजी. आपण आधी बघितलेलं आहे की परमगती म्हणजे श्रीकृष्णांची प्राप्ती करणं, ते फायनल ध्येय आहे आपलं. ओके. तर इकडे श्रीकृष्णाची प्राप्ती करणं कृष्ण बोलत नाही, पण परमाम गतीम म्हणजे कृष्णाचं धाम जे आहे त्याच्याबद्दल कृष्ण बोलतोय इकडे. ठीक आहे. पण आपण जेव्हा ह्याच अध्यायाचा 20, 21 आणि 22वा श्लोक शिकू, त्यावेळी आपल्याला कळेल की कृष्ण आणि कृष्णाचं धाम हे काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे हा परमाम गतींचा अर्थ आपण कृष्णाची प्राप्ती सुद्धा लावू शकतो. हं? तर कृष्ण इथे हे सांगतो, तर सगळ्यात मोठे इम्पॉर्टंट गोष्ट ह्या श्लोकातली आहे ती माम अनुस्मरण. हं? आणि हे जेव्हा करतो ते आपण तेव्हा म्हणजे आपण भक्तियोग करत असतो. तर कृष्णाचं मी स्मरण का करू? जर कृष्ण मला मला सगळ्यात इम्पॉर्टंट जर वाटत नसेल तर मी कृष्णाचं स्मरण का करेन मी? तर जेव्हा आपल्याला कृष्ण आणि कृष्णाव्यतिरिक्त काहीही, आपल्याला फक्त कृष्णच सुचत असतो, कृष्णाव्यतिरिक्त काहीही सुचत नसतं, ओके, आपण कृष्णालाच सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट जेव्हा मानू, त्यावेळी तो खरा भक्तियोग. आणि तो एक आपला छान असा प्रेमळ संबंध कृष्णाबरोबर आपण स्थापन करतो. आणि मग त्या संबंधाद्वारे आपण ह्या जगातनं बाहेर पडायचा प्रयत्न करतो आणि कृष्णाच्या धामी जायचा प्रयत्न करतो. आणि ते सगळं पॉसिबल आहे फक्त माम अनुस्मरणने. तर ह्या श्लोकाद्वारे कृष्ण आपल्याला एक महत्वाची गोष्ट सांगतोय की ओम जे चॅन्ट करतात, अष्टांग योगी जे चॅन्ट करतात, त्या ओंकाराचं उच्चारण, त्याला कन्वर्ट कृष्णाच्या प्राप्तीमध्ये कसं करता येईल ते तो सांगतोय. त्यामुळे हा श्लोक आहे ना, की 6व्या अध्यायामध्ये जो टॉपिक कृष्णाने थोडासा पार्शली इनकम्प्लीट ठेवलेला, त्याचं कम्प्लिशन ह्या श्लोकामध्ये होतंय. त्यामुळे तुम्हाला जाणवेल ह्या श्लोकानंतर कृष्णाने अष्टांग योगाबद्दल संपूर्ण भगवद्गीतेमध्ये, म्हणजे 18व्या अध्यायाच्या 78व्या श्लोकापर्यंत कृष्ण अष्टांग योगाबद्दल काहीही बोललेला नाहीये. ठीक आहे. तर प्रत्येक गोष्टीला भक्तीमध्ये रूपांतर कसं करता येईल त्याचं कृष्णाने भगवद्गीतेमध्ये आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. तर अष्टांग योगाचं ज्ञान म्हणजे इथे समाप्त होतं, कारण त्याचं कन्व्हर्जन भक्तीमध्ये केलेलं आहे ह्या श्लोकामध्ये इथे. तर ओम हा जरी एक शक्तिशाली म्हणजे एक ध्वनिकंपन जरी असलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये ड्रॉबॅक्स आहेत. आणि ते ड्रॉबॅक्स काय आहेत ते आज आपण बघून घेऊया. ते ड्रॉबॅक्स कसे अवॉइड करता येतील ते सुद्धा आपण आज बघून घेऊया.
हं? बऱ्याच लोकांना, एस्पेशली जे लोक भगवद्गीता शिकत नाहीत आणि ते पण परंपरेतलं आलेलं ज्ञान, भगवद्गीतेचं ज्ञान जे शिकत नाहीत, त्यांना वाटतं की ओमचं चॅन्टिंग करणं इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिवोशन. पण कृष्ण इथे ह्या श्लोकाद्वारे ते रिजेक्ट करतोय ते, की नाही, ओम जर तुम्ही चॅन्ट करत असलात पण माम अनुस्मरण जर त्याच्यात नसलं, तर ते ओमचं चॅन्टिंग आपल्याला द परमाम गतींपर्यंत घेऊन नाही जाणार. हं? गतीम म्हणजे काय? डेस्टिनेशन. परमाम म्हणजे सुप्रीम डेस्टिनेशन. आता समजा 10 माळ्याची बिल्डिंग आहे आणि मी मी 8व्या माळ्यापर्यंत पोचलो, तर मी त्याला परमाम गतीम बोलू नाही शकत. हां, मी अगदी टॉपमोस्ट लेवलला पोचलो असं नाही बोलू शकत मी. हां, 8व्या माळ्यापर्यंत आपण आहोत, बरोबर आहे. 8वा माळा सुद्धा खूप टॉल आहे. रस्त्यावरती जे होणारे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण 8व्या माळ्यावरती असल्यावरती आपल्याला नाही फेस होणार, ते पण बरोबर आहे. पण 8वा माळा म्हणजे टॉपमोस्ट फ्लोअर नाही. हं? म्हणजे काय? तर संसारातनं बाहेर पडायला तुम्हाला ओम नक्कीच मदत करू शकेल. पण किंवा इवन स्वर्गात जायला सुद्धा मदत करू शकेल, किंवा ब्रह्मज्योतीपर्यंत जायला मदत करू शकेल. पण टॉपमोस्ट डेस्टिनेशन जे आहे त्याला तिथपर्यंत जायला ओम मदत नाही करू शकणार. परमाम गतीम ओममुळे मिळणार नाही. जर का ती परमाम गतीम हवी असेल तर माम अनुस्मरण मॅन्डेटरी आहे. ओके. आणि अशा वेळी मग आपल्याला कळून येतं की मग जर परमाम गतीम हवी असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. तर त्याच करता चैतन्य महाप्रभू कृष्ण स्वतः चैतन्य महाप्रभूंचा अवतार घेऊन खाली आलेले 500-525 वर्षांपूर्वी. आणि त्यावेळी त्यांनी आपल्याला हरे कृष्ण महामंत्र आपल्याला दिलाय. आणि तो हरे कृष्ण महामंत्र चॅन्ट केल्याने काय होतं आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये ओमचे ड्रॉबॅक्स काय आहेत हे आज आपण बघून घेऊया. हं? ओके. तर ओम हे एक अक्षय असं अक्षर आहे, म्हणजे एकदम इनफॉलिबल म्हणतो त्याप्रमाणे. म्हणजे जे ब्रह्म, म्हणजे अध्यात्म जे आहे, ब्रह्मज्योती जे आहे, त्याचं परम सत्याचं ते प्रतिनिधित्व करतं. आणि 3-4 ठिकाणी भगवद्गीतेमध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की ओम म्हणजे तो स्वतः आहे. कोणाला आठवतंय? आपण 7व्या अध्यायामध्ये हे शिकलेलो. 7व्या अध्यायाच्या बहुतेक 8व्या का 9व्या श्लोकामध्ये प्रणवः सर्व वेदेषु असं बोललाय कृष्ण, की मी प्रणव म्हणजे ओंकार, मी स्वतः आहे, हे कृष्ण बोललेला. हं? तर कृष्णाचे वेगळे वेगळे रूप येतात, बरोबर. आपण बघतो वराह अवतार आलेला, कुर्मा अवतार आला, नरसिंह अवतार आला, मत्स्य अवतार आला, म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवतार आहेत कृष्णाचे, बरोबर. तर त्याचप्रमाणे म्हणजे जर आपण बोललं की माशांमधला अवतार कोणता, तर मत्स्य अवतार. कुर्मामधला अवतार कोणता, तर कुर्मा अवतार. हं? नरोत्तम अवतार कोणता, तर श्रीरामचंद्रांचा अवतार, बरोबर. असे वेगळे वेगळे अवतार आहे. तसंच ध्वनी अवतार कोणता, तर ध्वनी अवतार म्हणजे ओम आहे हा शब्द. हं? आणि तसंच श्रीमद भागवतमच्या पहिल्या स्कंधाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 40व्या श्लोकामध्ये कृष्णाने सांगितलेलं आहे की जे पुस्तक ह्या रूपातलं जे अवतार आहे ते म्हणजे श्रीमद भागवतम आहे. हं? तर अ, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अवतार आहेत, त्यापैकी ध्वनी अवतार म्हणजे ओम हा आहे. ओके. तर हा पवित्र ध्वनी काय करतो, ह्याच्यामध्ये संपूर्ण वैदिक ज्ञान समाविष्ट आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ते कसं हे आपण बघूया, जेव्हा आपण श्रीमद भागवतम शिकायला घेऊ ना त्यावेळी आपण बघूया. आणि जेव्हा आपण संपूर्ण आपलं चैतन्य एकदम प्युरिफाय झालेलं असतं आणि आपल्याला एक आध्यात्मिक समजूत आलेली असते आणि त्या बेसिसवरती जेव्हा ओमचं उच्चारण करत राहतो त्यावेळी ते आपल्याला
आध्यात्मिक जगताशी व्यवस्थित जोडू शकतं आपल्याला. ठीक आहे. आणि म्हणून आध्यात्मिक जगताचं प्रवेशद्वार म्हणून ओम काम करतं. ओके. पण म्हणजे काय झालं, एखाद्या व्यक्तीचा समजा मोठा पॅलेस असला, तर तुम्ही प्रवेशद्वाराने आतमध्ये आलेला आहात, पण तुम्हाला घरी तुम्ही आलाय असं नाहीये. हा. तर तुम्हाला त्या प्रवेशद्वारापासून घरापर्यंत पोचायला अजून बरंच चालायचं असेल, तर ओम तुम्हाला प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जाऊ शकतो, प्रवेशद्वाराच्या आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. पण त्या अल्टिमेट घरापर्यंत नेईल ह्याची गॅरंटी नाही आहे. आणि ती जर हवी असली तर तिकडे मग कृष्ण बोलतो की नुसतं ओम जपून ही सूचना कृष्ण संपत नाहीये. तो बोलतोय की व्याहरण माम अनुस्मरण, हे ओम जपताना माझं स्मरण करत राहा तुम्ही. हा सगळ्यात अल्टिमेट इन्स्ट्रक्शन आहे ह्या श्लोकाची. ठीक आहे. तर ह्याचा डिफरन्स काय आहे, तर ओम हा एक इम्पर्सनल साऊंड आहे, म्हणजे ओमला आकार नाहीये. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की देव निराकार आहे म्हणून. पण कृष्णाने भगवद्गीतेमध्ये हा समज खोडून टाकलेला आहे. कृष्ण बोलतोय आकार आहे, मी स्वतः देव आहे आणि मला आकार आहे, देवाला आकार आहे म्हणून. तर देवाला आकार नाही ही समजूत चुकीची आहे. आणि त्यामुळे कृष्ण म्हणजे अर्जुन हाच प्रश्न 12व्या अध्यायामध्ये विचारतो कृष्णाला. त्यावेळी कृष्ण त्याचं उत्तर देतो. बऱ्याच लोकांना सुरुवातीला जेव्हा आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतो ना आपण, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, त्यावेळी एक समज झालेली असते, सोसायटीने दिलेली असते, आणि बाकीचे काही धर्म सुद्धा देवाला आकार नाही म्हणून त्याचा प्रोपगँडा करत असतात. त्यामुळे बरेचसे हिंदू लोक सुद्धा विसरलेले आहेत की खरं काय आहे ते. आणि बऱ्याच लोकांना भगवद्गीता वाचून घ्यायची, जाणून घ्यायची सवड नसते आणि इच्छा पण नसते. त्यामुळे ते तेच गैरसमज पाळून ठेवतात की देवाला आकार नाहीये म्हणून. पण इथे कृष्ण सांगतोय की नाही, देवाला आकार आहे. मी स्वतः देव आहे, मला आकार आहे, म्हणजेच देवाला आकार आहे. आणि हाच प्रश्न अर्जुन विचारतो की आकाराची पूजा करणं जास्ती चांगलं का निराकाराची पूजा करणं जास्ती चांगलं. अर्जुन 12व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात विचारतो आणि कृष्ण त्याला सांगतो की नाही, माझी पूजा करणं, आकाराची पूजा करणं ही जास्ती चांगली आहे म्हणून. त्यामुळे अवैयक्तिक इम्पर्सनल असं स्मरण करणं हे डिफिकल्ट आहे आणि रेकमेंडेड नाही आहे. आणि म्हणून कृष्ण बोलतो हा वैयक्तिक स्मरण तुम्ही करा, म्हणजे तुम्ही माझी प्राप्ती कराल जी परमाम गतीम आहे. पण तुम्ही अवैयक्तिक ओमचं जप केला तुम्ही, तर तुम्ही ब्रह्मज्योतीची प्राप्ती करू शकता. ओके. पण तेच तरी सुद्धा ते परमाम गतीम नाही आहे, ते माझ्या प्लॅनेटच्या खालतीच आहे ते. हा. भरपूर असे वैकुंठ लोक आहेत, एक नाहीये. बऱ्याच लोकांना असं वाटतं की एकच वैकुंठ लोक आहे, पण भरपूर असे वैकुंठ लोक आहेत आध्यात्मिक जगतामध्ये. आणि त्याच्यातला टॉपमोस्ट जो वैकुंठ आहे तो गोलोका वृंदावन, कृष्णाचं स्वतःचं प्लॅनेट आहे. आणि ह्याची माहिती आपल्याला डिटेलमध्ये गर्ग संहितामध्ये मिळते. ओके. त्यामुळे कृष्णाचं माम अनुस्मरण करणं हे जास्ती इम्पॉर्टंट आहे ओम चॅन्टिंग करण्यापेक्षा. समजा एखाद्या व्यक्तीने ओम फक्त जप केला आणि माम अनुस्मरण नसलं, तर दॅट इज नॉट गुड कम्पेअर्ड टू व्यक्तीने ओम चॅन्ट नाही केला पण कृष्णाचं स्मरण केलं, तर दॅट इज इवन बेटर. पण ह्या कृष्णाने हा श्लोक का सांगितलेला आहे की अष्टांग योगीला कृष्णापर्यंत कसं नेता येईल, त्याच्याकरता कृष्णाने सांगितलं की तुम्ही ओमचा जप करा आणि ओमचा जप करता करता माझं स्मरण करा. पण हा जसा अष्टांग योग आपल्याला ऍप्लिकेबल नाहीये, म्हणजे ऍप्लिकेबल नाहीये म्हटल्यापेक्षा ते प्रॅक्टिकल नाही आपल्याला हे सगळं करणं. म्हणून हा श्लोक सुद्धा आपण त्यातनं ओमचं चॅन्टिंग जर इग्नोर केलं, पण कृष्णाचं स्मरण करणं आपण अप्लाय करू शकतो. आणि कृष्णाचं स्मरण करता करता आपण हरे कृष्ण महामंत्राचा जाप करणं हे जास्ती चांगलं आहे ओम जाप करण्यापेक्षा. हरे कृष्ण. तर परमाम गतींची प्राप्ती ही जास्ती इम्पॉर्टंट आहे ब्रह्मज्योतीपर्यंत पोचण्याच्या पेक्षा. ओके. तर ब्रह्मज्योतीपर्यंत पोचलो तरी सुद्धा आपण
जन्म मरणाच्या या चक्रातनं बाहेर पडू शकू 100%, कारण ते पण आध्यात्मिक जगताचाच भाग आहे ते. पण तरी सुद्धा ते टॉपमोस्ट डेस्टिनेशन नाही आहे ते. आणि ज्ञान योग, अष्टांग योग वगैरे ह्या सगळ्यांचा मार्ग शेवटी फायनली जो आपण बघतो ना, कल्मिनेट होतो, तो भक्तियोगामध्येच होतो. तो कृष्णाचं स्मरण न करता जर आपण ओम जप केला तर तो अपूर्ण का मानला जातो? तर आपण बघितलं की ओम ओम ह्या जपाला, ओम ह्या शब्दाला अतिशय पूज्य मानलं जातं. त्यामुळे भक्तिशास्त्र जे आहेत वेगळे वेगळे वेगळे, त्याच्यामध्ये सुद्धा ही जी 3 लेवल्सची एक भक्ती असते. ओके. पहिली म्हणजे जी अतिशय एंट्री लेवलचं जर आपण नॉलेज बघितलं तर लोकांना वाटतं की देवाला आकार नाही, निराकार स्वरूपाचं ते, बिकॉज देव दिसत नाही म्हणून त्यांना वाटतं देवाला आकार नाही, म्हणून ते निराकार देवाची प्रार्थना करतात. जशी जशी नॉलेज लेवल, स्पिरिच्युअल नॉलेज लेवल वाढत जाते तशी तशी ते त्यांना जाणवायला लागतं की देव आपल्या हृदयात स्थित आहे, परमात्मा रूपी. ती झाली सेकंड स्टेज. म्हणजे जेव्हा लोकांना जाणवतं की देव कणाकणात आहे, देव आपल्या हृदयात पण स्थित आहे, आणि त्याला ते परमात्मा रूप आहे कृष्णाचं, म्हणजे देवाचं. आणि जशी जशी अजून नॉलेज लेवल वाढत जाते त्यावेळी मग भगवान ह्या स्वरूपाची जाणीव व्हायला लागते. मग व्यक्तीला कळायला लागतं की देवाला आकार आहे, हा, आणि तो कृष्ण हाच देव आहे म्हणून. ओके. तर ती भगवानची लेवल झाली, म्हणजे ब्रह्मज्योती, परमात्मा आणि भगवान. तर ती जी लेवल आहे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची, ती ओम ह्या जपाद्वारे अचीव करता येते. पण भगवानची जी लेवल आहे ती अचीव जर करायची असेल तर ओमचा जप सफिशियंट नाही आहे. ओमच्या जपाबरोबर कृष्णाचं स्मरण करणं मॅन्डेटरी आहे ते. त्यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या ओमचा जप करणं फक्त हे अपूर्ण मानलं जातं. त्या ओमच्या जपाबरोबर जर का कृष्णाचं स्मरण ऍड केलं तर त्याला तो कम्प्लीटनेस येतो. ठीक आहे. भक्ती सेवेमध्ये ना 12 प्रकारचे रस आहेत. रस म्हणजे रिलेशनशिप. आपण बोलतो ना, एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीबरोबर हजबंड वाईफचं रिलेशन आहे. तिसऱ्या व्यक्तीबरोबर पिता आणि पुत्राचं रिलेशनशिप आहे. एका व्यक्तीबरोबर पिता आणि माताचं रिलेशन आहे वगैरे. तर एकच व्यक्ती असते पण त्याचे वेगळ्या वेगळ्या व्यक्तींबरोबर वेगळे वेगळे रिलेशनशिप असतात. तसंच कृष्ण एकच आहे, पण कृष्णाबरोबर रिलेशनशिप वेगळी वेगळी लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठेवतात. जसं यशोदा माता, देवकी माता, त्यांचं एका माता पुत्राचं रिलेशनशिप होतं. नंद महाराज, वसुदेव ह्यांचं पण तेच रिलेशनशिप होतं. पण अर्जुनाचं रिलेशनशिप एक सखा म्हणून होतं. हनुमानाचं रिलेशनशिप रामाबरोबर दास म्हणून होतं. श्रीमती राधाराणीचं रिलेशनशिप कृष्णाबरोबर एक प्रेमी युगलाचं रिलेशनशिप होतं. तर ह्या 12 रसांमध्ये 5 रस जे आहेत त्याला प्रायमरी समजलं जातं आणि 7 आहेत ते सेकंडरी समजलं जातं. जसं भीष्मांचं रिलेशनशिप कृष्णाबरोबर एका फायटर सारखं होतं. त्यांना भीष्मांना माहिती होतं की त्यांना हरवणारी व्यक्ती इकडे कोणी नाहीये कृष्णाशिवाय. त्यामुळे त्यांना ना कृष्णाबरोबर एक युद्ध करायची एक इच्छा होती, जी महाभारतामध्ये कृष्णाने थोड्या अंशी का होईना पण ती पूर्ण केली. त्याची वेगळी कथा आहे, आपण कधी नंतर बोलू. तर हे जे 5 आहेत ना, त्यातलं 5वं जे आहे सर्वात खालचं, त्याला शांत रस म्हटलं जातं. म्हणजे जे गायी वगैरे होता वृंदावनामध्ये, त्यांचं रिलेशनशिप कृष्णाबरोबर कसं होतं ते रिलेशनशिप. त्याच्यानंतर येतं दास्य रिलेशनशिप, म्हणजे हनुमानाचं श्रीरामचंद्रांबरोबर जे होतं ते. त्याच्यावरती येतं साख्य रस येतं, जे अर्जुनाचं होतं, उद्धवाचं जे होतं ते. त्याच्यावरती येतं वात्सल्य रस, म्हणजे नंद महाराज, यशोदा, देवकी माता, वसुदेव त्यांचं रिलेशनशिप कसं होतं. आणि सर्वात टॉपमोस्ट जे आहे ते माधुर्य रस आहे, जे श्रीमती राधाराणी आणि बाकीचे जे गोपी होते त्यांचं रिलेशनशिप कृष्णाबरोबर कसं होतं ते.
तर हे जे रिलेशनशिप आहे ना, हे कृष्णाला हवं आहे. हं? कृष्णाला इम्पर्सनल रिलेशनशिप नको आहे, निराकार रिलेशनशिप नको आहे. ओके. ना म्हणून तो कृष्ण बोलतो, नाहम तिष्ठन्ति वैकुंठे. हं? मी वैकुंठात राहत नाही, मी राहतो माझ्या भक्तांच्या हृदयामध्ये. ते हे रिलेशनशिपमुळे तो राहत असतो. जर आपलं इम्पर्सनल रिलेशनशिप असेल तर कृष्ण आपल्या हृदयात राहूच राहणारच नाही आपल्या. तर हे जे माधुर्य रस असो किंवा माधुर्यापासून अगदी शांत रसापर्यंत जर सगळे पाचही रिलेशनशिप्स बघितले, तर दे आर पॉसिबल ओनली इफ कृष्णाला आपण पर्सनल रिलेशनशिपद्वारे आपण त्याच्याशी एक रस रिलेशनशिप एस्टॅब्लिश केला तर. आणि हे ओमच्या जपाद्वारे पॉसिबल नाहीये. म्हणून सुद्धा अजून एक कारण आहे ज्यामुळे ओमच्या जपाला अपूर्ण मानलं जातं. ठीक आहे. श्रीमद भागवतम मध्ये सुद्धा 10व्या अध्यायाच्या दुसऱ्या स्कंधाच्या 32व्या श्लोकामध्ये अ, अ, लिहिलेलं आहे. इथे ब्रह्मदेव आणि बाकीचे देवी देवता हे कृष्णाला साकड घालतात की बाबा तू ये पृथ्वीवरती आणि अवतार घेऊन ह्या सगळ्या राजांचा जे म्हणजे पापी जे राजे आहेत त्यांचा नाश कर म्हणून. त्यावेळी ही प्रार्थना बोललेली आहे. तर भक्तीशिवाय ब्रह्मात म्हणजे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन झालेले आत्मे भौतिक जगात परत येतात. हा टेक्निकल पॉइंट आहे पण समजणं आवश्यक आहे. म्हणजे ती जी लेवलची जी मुक्ती आहे ही 100% नो रिटर्न पॉलिसी गॅरंटीड अशी मुक्ती नाही आहे ती. कारण त्यांच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये कृष्णाशी वैयक्तिक कनेक्शनचा अभाव आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हे समजणं. ह्या स्टेजला थोडं डिफिकल्ट होईल पण ग्रॅज्युअली हे समजलं पाहिजे. ओमच्या जपानी आपलं वैराग्य वाढू शकतं पण त्याच्यामध्ये परिवर्तनशील शक्ती नसते जी कृष्णाचं नाव घेण्यामध्ये, हरे कृष्ण मंत्राचा जप करण्यामध्ये त्याचं जे प्रेमळ स्मरण असतं, त्या जपामधून त्या जपामध्ये जी शक्ती आहे ज्याच्यामुळे आपलं हार्टचं ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो ना, ते ट्रान्सफॉर्मेशनची शक्ती कृष्णाच्या नावात आहे, ओम मध्ये नाही आहे ती. ओम आपल्याला आपली जर भौतिक इच्छा असेल तर आपल्याला तटस्थ बनवू शकतो. हां, पण ती प्रेमळ संबंध वाढवत नाही. जसं मी आधी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, नंबर लाईन जर तुम्ही लिहिली आणि निगेटिव्ह नंबर्स प्लॉट केले आणि 0 आला इकडे आणि 0 पासून इथे पॉझिटिव्ह नंबर्स प्लॉट केले, तर तुम्हाला ओम 0 पर्यंत नक्कीच आणून ठेवेल पण पॉझिटिव्हला नेणार नाही, जे हरे कृष्ण महामंत्रचा जप करू शकेल. म्हणजे जे खरं हृदयाचं शुद्धीकरण आहे ते हरे कृष्ण महामंत्र, कृष्णाच्या नामांमध्ये ती शक्ती आहे, ओम मध्ये नाही आहे ती. नंतर ह्याबद्दल बोललोय मी, पुढे जातो. कृष्ण आपल्याला इथे रेकमेंड करत नाही. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट टू अंडरस्टँड. ओके. 2 ऑप्शन्स आहेत आपल्याला. आपल्या दृष्टीने एक चांगला आणि एक खूप चांगला आणि एक कमी चांगला आहे. पण मोर इम्पॉर्टंट इज कृष्ण आपल्याला काय रेकमेंड करतोय. ओके. ज्या व्यक्तीनी जो बोलतोय की मी स्वतः ओम आहे, ओके, आणि ज्या व्यक्तींनी आपल्याला भगवद्गीता शिकवली आहे ती व्यक्ती स्वतः बोलते की ओमचा जाप माझ्या स्मरणाशिवाय जर तुम्ही केला तर तो त्याचा कमी उपयोग आहे, पण माझं स्मरण करत राहिला तर त्याचा जास्ती फायदा आहे. मग वैष्णव ओम जप करतात का नाही करत, तुमच्या दृष्टीने काय उत्तर असेल ह्याचं? हरे कृष्ण प्रभूजी. आपण हरे कृष्ण. हरिओम तसं पण बोलतोच ना, हरिओम. हरिओम हे तुम्हाला कोणी शिकवलंय असं हरि ओम बोलायचं म्हणून? कुठे वाचलं तुम्ही? असं म्हणजे आपण एकंदरीत ते असं आलेलंच आहे ना आपलं पूर्वीपासून. बऱ्याच वेळांना नवीन नवीन मंत्र क्रिएट केलेली जातात ज्या लोकांची स्वतःची आध्यात्मिक लेवल स्ट्रॉंग नाही आहे.
जसं ओम साई राम तुम्ही ऐकलं असेल ना, बऱ्याच लोकांना. पण कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, वाचलंय का तुम्ही, की ओम साई राम ह्याचा जप करावा म्हणून? गंमत काय होते ना, जेव्हा आध्यात्मिक आध्यात्मिक ज्ञान जेव्हा शास्त्राद्वारे आपण घ्यायचा प्रयत्न करत नाही किंवा परंपरेद्वारे घ्यायचा प्रयत्न करत नाही ना, त्यावेळी आपल्याला म्हणजे असं सोसायटीमधनं स्वतःहून डेव्हलप झालेलं असं ज्ञान मिळत राहतं आणि मग आपण त्याला ते करेक्ट म्हणायला लागतो. का तर 10, 15, 20, 50, 100 वर्ष लोक ते करत आलेली आहेत. पण जे करेक्ट नाही ते आजन्म करेक्ट नाही, पृथ्वीच्या शेवटपर्यंत ते करेक्ट नाही. आणि जे करेक्ट आहे ते पृथ्वीच्या शेवटच्या शेवटानंतर सुद्धा करेक्ट आहे ते. मग करेक्ट काय आहे आणि करेक्ट काय नाही हे जाणून घेणं उपयोगाचं ठरतं, खूप गरजेचं ठरतं. आणि जे शास्त्रात आहे ते करेक्ट आहे, जे शास्त्रात नाही ते करेक्ट नाही. जर का ते इम्पॉर्टंट असतं किंवा हरिओम म्हणा किंवा ओम साईराम किंवा असे काही जे मंत्र जे आहेत ते जर करेक्ट असते, तर आपले ऋषी मुनी जे किंवा योगी वगैरे जे होते किंवा वेगळे वेगळे कृष्णाचे अवतार आले ज्यांनी फिलॉसॉफी आपल्याला शिकवली, त्यांनी ते का नाही टाकलं त्याच्यामध्ये? त्यांना माहिती नव्हतं का की अशा मंत्र टाकणं गरजेचं आहे, की हे कारण हे करेक्ट आहे? त्यांनी का नाही टाकले? तर त्यांनी नाही टाकले कारण दे आर नॉट करेक्ट. त्यामुळे आपण तोच घ्यायचा जे शास्त्रात आहे. तो हरिओम नाहीये, तो हरिओम तत्सत आहे. हा तो हरिओम हा इनकम्प्लीट आहे, हरिओम तत्सत हे कम्प्लीट आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा बघा, हरी आधी येतोय, ओम नंतर येतो. पण वैष्णव ओमला इग्नोर नाही करत. का? तर ओम हे कृष्णाच्या नावामध्ये समाविष्ट आहे. कृष्ण बोलतो मीच ओमकार आहे म्हणून. तर जेव्हा आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्यावेळी ओम त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली येतोय. ओम करता आपल्याला वेगळं चॅन्टिंग करावं नाही लागत. पण मी ओम चॅन्ट केला तर आय एम ॲड्रेसिंग कृष्णा इन अन इम्पर्सनल मॅनर. म्हणजे कृष्ण आकारामध्ये आहे माझ्यासमोर, पण तरी मी कृष्णाला बोलणार नाही, रे बाबा तू आकार नाहीये, हे तुझे जे रूप आहे ते खोटं रूप आहे, तुला आकारच नाहीये, तू निराकार आहे. पण कृष्ण बोलते नाही, मला आकार आहे. अचिंत्य रूपम, तो बोललेला ना, रूपम हा शब्द वापरलेला 8व्या अध्यायाच्या 9व्या श्लोकामध्ये. रूप म्हणून आहे मला, तो बोलतोय. ब्रह्मा सुद्धा स्वतः त्याला बोलतो सच्चिदानंद रूपम अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्मा सुद्धा कृष्णाला बोलते की तुला रूप आहे. ब्रह्मा आपल्याला पण शिकवतो की कृष्णाला रूप आहे. मग आपण कोण आहोत बोलणारे की बाबा कृष्णा तुला रूप नाहीये म्हणून मी तुझं नाव नाही घेणार डायरेक्टली, मी ओमचा जप करणार म्हणून? तर कृष्णाला स्वतःला सुद्धा ते एक्सपेक्टेड नाही आपल्याकडे, म्हणून तो रेकमेंड करत नाही आपल्याला. कृष्ण बोलते नाही, तुम्ही माझ्या नावाचं जप करा. यज्ञानाम जप यज्ञोस्मी 10व्या अध्यायाच्या 25व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतो. म्हणजे प्रत्येक जगामधलं कोणतंही यज्ञ तुम्ही धरलं तर सगळ्या यज्ञांमधलं जप यज्ञोस्मी, जप यज्ञ म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं इज द बेस्ट फॉर्म ऑफ यज्ञ, हे कृष्ण बोलतोय. आणि जेव्हा कृष्ण 9व्या अध्यायाच्या 34व्या श्लोकामध्ये आणि 18व्या अध्यायाच्या 65व्या श्लोकामध्ये बोलतो मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु, त्यावेळी तो ओम का नाही बोलत तिकडे? तो कृष्ण का नाही बोलत की बाबा तुम्ही ओमचा जप करा? का बोलतोय ते मन्मना भव, म्हणजे माझी मनातनं माझं स्मरण करा. मद्भक्तो, हा माझा भक्त बना. मद्याजी माझी पूजा करा. माम नमस्कुरु मला नमस्कार करा. कृष्ण माम 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 बोलते. मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेश निवसिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वम न संशय. कृष्ण 12व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये कृष्ण मयी हा शब्द 3 वेळा वापरतो. का तो ओम का नाही बोलत तिकडे? कारण कृष्णाला एक्सपेक्टेड आहे आपल्याकडनं आपण त्याचं स्मरण करावं, त्याचा जप करावा. म्हणजे वैष्णव ओमचा जप करत नाही असं नाही, कृष्णामध्ये ओम समाविष्ट आहे. त्यामुळे जेव्हा मी हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो त्यावेळी ओम ऑटोमॅटिकली येतो त्याच्यामध्ये.
आणि आपण 17वा अध्याय जेव्हा शिकायला चालू करू त्यावेळी ओम, तत् आणि सत या शब्दाचा अर्थ कृष्णाने 23, 24 आणि 25व्या श्लोकामध्ये 17व्या अध्यायात सांगितलेला आहे. तो आपण बघून घेऊया. तर जेव्हा मी ओम नमो भगवते वासुदेवाय बोलतो त्याच्यामध्ये सुद्धा ओम येतो. मी ओम श्री कृष्णाय नमः, ओम नमो नारायणाय, ओम क्लीम कृष्णाय नमः, ह्याच्यामध्ये सुद्धा ओम येतोच. त्यामुळे ओमला वैष्णव कधी इग्नोर नाही करत, रिजेक्ट नाही करत, पण ओमला कृष्णापेक्षा मोठा दर्जा नाही देत किंवा ओम कृष्णामध्ये नाही असंही समजत नाही. तर ओम हा शब्द कृष्णाच्या नावामध्ये समाविष्ट आहे असं समजतो आपण. त्याच्यामुळे काय होतं, तर मला मला पूर्ण जाणीव आहे की, आणि कृष्णाने भगवद्गीतेत आणि श्रीमद भागवतमध्ये नॉलेज दिलेलं आहे आपल्याला की ब्रह्मज्योती ही आध्यात्मिक जगताची सुरुवात आहे, आध्यात्मिक जगताचा शेवट नाही. आध्यात्मिक जगताचा शेवट गोलोका वृंदावन आहे, जे कृष्ण आपल्याला 8व्याच अध्यायामध्ये, ह्याच अध्यायामध्ये 20, 21 आणि 22व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगेल आपल्याला. तर मी हे स्किप करतो मी आता. तर परमाम गतींबद्दल आपण बघून घेतलंय, त्यामुळे परत डिटेलमध्ये जात नाही. तर परमाम गती म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की स्वर्ग मिळणं म्हणजे झालं आपलं, आपलं डेस्टिनेशन, जे फायनल डेस्टिनेशन होतं ते अचीव झालं म्हणून. पण स्वर्ग हे फायनल डेस्टिनेशन नाहीये. स्वर्ग कधी मिळतं लोकांना, जेव्हा खूप चांगलं पुण्य वगैरे केलेलं असतं त्यावेळी स्वर्गात जाऊन त्याचा आनंद उपभोगायला मिळतो. पण 9व्या अध्यायाच्या 21व्या श्लोकामध्ये कृष्ण बोलतोय, क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशंती. जेव्हा पुण्य संपतं आपलं, त्याचा म्हणजे आपण वापर करतो ना, पुण्य म्हणजे सुद्धा खिशात कसा पैसा असतो, एखाद्या व्यक्तीच्या खिशामध्ये 50,000 रुपये असले तर तो ह्या हॉटेलमध्ये जाईल, तिकडे ह्या गोष्टी, एखाद्या कोणत्या दुकानात जाईल, गोष्ट विकत घेईल, की कोणत्या रेस्टॉरंटमध्ये जाईल, जेवण जेवेल किंवा हे करेल ते करेल वगैरे, आणि त्याचे कसे हळूहळू हळूहळू 50,000 रुपये संपत जातात. नंतर एका क्षणी त्याचे सगळे संपलेले असतात. मग नंतर काय झालं, तो जिकडे पण गेलेला तिकडनं त्याला मग बाहेर काढायला जातात, राईट. तसंच पुण्य सुद्धा आपण आपण अचीव करत जातो. हे एक गोष्ट केली, एवढं अमुक पुण्य मिळालं, ती गोष्ट केली, अमुक एक पुण्य मिळालं, मग एवढं अमुक असं पुण्य मिळालं भरपूर असं, की मग नंतर स्वर्गात गेल्यावरती त्या पर्टिक्युलर पुण्याचा वापर करून 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 आपल्याला वेगळा वेगळा आनंद मिळतो. आणि नंतर असं हळूहळू पुण्य संपत आलं की क्षीणे पुण्य, म्हणजे पुण्य संपत आलं की मर्त्य लोकम विशंती. मर्त्य लोक म्हणजे या पृथ्वी लोकावरती विशंती येऊन आपण पडतो खाली. त्यामुळे स्वर्ग हा सुद्धा अल्टिमेट डेस्टिनेशन नाहीये, पण कृष्णाचं जे शाश्वत आध्यात्मिक निवासस्थान वैकुंठ किंवा गोलोक वृंदावन स्पेसिफिकली, ते अल्टिमेट डेस्टिनेशन, सुप्रीम डेस्टिनेशन आहे. हे कृष्ण आपल्याला ह्याच अध्यायामध्ये शिकवेल तो. त्यामुळे आपल्याला ही जी मुक्ती जी आहे ती अवैयक्तिक मुक्ती म्हणजे इम्पर्सनल, निराकार मुक्ती आहे. त्याच्या पलीकडे आपल्याला हरिनामाचा जप आपल्याला घेऊन जातो. म्हणून माम अनुस्मरण इज मोर इम्पॉर्टंट नुसत्या ओमच्या जपाद्वारे. 8व्या अध्यायाच्या 14व्या श्लोकामध्ये सुद्धा, नंतर ह्या म्हणजे पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा कृष्ण आपल्याला तेच कन्फर्म करतो की भक्ती का उत्कृष्ट, अष्टांग योग का चांगला नाही, त्याचं कृष्ण कन्फर्मेशन देतो आपल्याला. मी हे जरा स्किप करतो. आता एक 5-7 मिनिटं जरा मी घेईन तुमची, आणि आपण काही पॉइंट्स बद्दल आधी बोललेलो, पण तरी सुद्धा मे बी थोडं रिपीट करू आपण. पण ओमपेक्षा हरे कृष्ण महामंत्र जपणं अधिक चांगलं, अधिक प्रभावी का आहे ते आपण बघून घेऊया. तर ओम म्हणजे काय आहे, वैदिक परंपरेनुसार एक पवित्र असं नाम आहे, पवित्र असा शब्द आहे ते. पण तरी पण ते मूलतः जर आपण बघितलं तर ते निराकार आहे, अवैयक्तिक आहे ते. ते आपल्याला परम सत्याची जी ओळख आहे ना, त्याच्याबद्दल एका सर्टन लेवलची माहिती आपल्याला देऊ शकतं ते. पण
अगदी अल्टिमेट लेवलची माहिती आपल्याला त्याद्वारे मिळणार नाही आपल्याला. ओके. आणि ती काय नाही मिळणार, तर आपल्याला श्रीकृष्णांचे जे गुण रूप लीला वगैरे जे आहेत, किंवा श्री रामचंद्रांचे जे गुण रूप लीला वगैरे आहेत, त्याच्याबद्दल माहिती आपल्याला नाही नाही मिळणार. म्हणजेच काय, तर जे श्रीकृष्ण आणि त्यांचे सगळे जे वेगळे वेगळे अवतार आहेत, ह्यांची माहिती आपल्याला ओमद्वारे मिळणार नाही. आपल्याला आध्यात्मिक जगताची थोडीफार माहिती मिळू शकते, पण ती अगदी प्रिलिमिनरी लेवलची असते. ओके. त्यामुळे ओमला आपण फर्स्ट स्टेप टुवर्ड्स आध्यात्मिक रियालिटी असं आपण म्हणू शकतो, पण ते अल्टिमेट नाहीये. हं. त्यामुळे अजून एक दुसरा पॉइंट असं असतो की ओमाच्या जपाद्वारे आपण तत्वामध्ये आपण तात्विक ज्ञान आपल्याला मिळू शकतं, पण कृष्णाबद्दल ज्ञान आपल्याला मिळत नाही. आणि कृष्ण आणि ओम ह्याच्यामध्ये जास्त डिव्हिजन नाहीये. कृष्ण बोलतो मीच ओम आहे, पण तरी सुद्धा कृष्ण बोलते की तुम्ही माझ्याकडे डायरेक्टली या, ओमद्वारे कशाला येताय तुम्ही. ओके. आणि आपण बघितलं असेल ना, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा केवढे मोठे मोठे संत झाले. तुकाराम महाराज असो, मुक्ताबाई असो, ज्ञानेश्वर असो, नंतर नाव पटकन सुचत नाहीये, पण एवढे मोठे मोठे संत झाले. तुम्ही यांना कधी बघितलंय कोणत्या त्या व्यक्तीने ओमचा जप केलाय म्हणून? तुम्हाला फक्त विठ्ठलाचा जप दिसून येईल त्यांच्या नावाने. हा, गोविंद गोविंद मना लागली या छंद. हं. त्यावेळी हे सगळे जे संत होते त्यांनी मग ओमचा छंद का नाही जोपासला? त्यांनी गोविंद नामाचा, कृष्णा नामाचा जप छंद का जोपासला? हं. आता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंद हे, हाची नेम आता, न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंद हे, हा अभंग आहे. माझ्या बाजूला गोविंद बसलाय, आता मी माघारी म्हणजे सांसारिक गोष्टींकडे लक्ष नाही देणार. मी आता मी फक्त कृष्णाकडेच लक्ष देणार. तर मग तिकडे कृष्णाचं लक्ष का होतं, ओमचं लक्ष का नाही दिलं, ओमकडे लक्ष का नाही दिलं? तर ह्या सगळ्या संतांना माहिती आहे की वैयक्तिक आकार असलेलं जे रूप आहे कृष्णाचं, दॅट इज द बेस्ट फॉर्म ऑफ वर्शिप. ओम इज सेकंडरी. जे कृष्णाचं नाम जप करून आपल्याला जी भक्ती जागृत होते, जे प्रेम कृष्णाप्रती जागृत होतं, ते प्रेम ओमचा जप करताना केल्यावरती जागृत होत नाही. बर, नंतर काय, तर चा जप करणं ही जी प्रक्रिया जी आहे ना, ती लांबलचक आहे. म्हणजे काय झालं, तर मला माझ्या आईकडे जायचं आहे, पण मी आधी माझ्या शेजाऱ्यांना कडे जाणार, मग माझा शेजारी अजून एका व्यक्तीला सांगणार, ती तिसऱ्या व्यक्तीला सांगणार, मग माझ्या भावाला ते सांगतील, मग ते माझ्या वडिलांना सांगणार, आणि मग ते मला आईकडे घेऊन जाणार. ही लांबलचक प्रक्रिया झाली. का मी तसं करावं? ती माझी आई आहे, डायरेक्टली मी तिच्याशी बोलू शकतो. मला कोणत्या मध्यस्थाची गरजच कशाला आहे? जर का मी कृष्ण, गोविंद, राम, यशोदानंदन, नंदनंदन, देवकीनंदन हे सगळी नावं जर डायरेक्टली कृष्णाला ऍड्रेस करतायत आणि कृष्णाला तेच हवं आहे माझ्याकडनं, तर मग मी कृष्णाला ओमद्वारे कशाला त्याला इनडायरेक्टली ऍड्रेस करू मी त्याला? हं. त्यामुळे डायरेक्ट हरिनाम संकीर्तन ही जास्ती प्रभावी पद्धत आहे ते. बरं, आता ओमचा जप करायला आपल्या क्वालिफिकेशन्स आहेत का? हां, तुम्हाला वाटतं का की ओमचा जप करणं, जसं अष्टांग योगामध्ये वेगळं वेगळे रिस्ट्रिक्शन्स होते 10व्या श्लोकापासून 32व्या श्लोकापर्यंत 6व्या अध्यायाच्या, कृष्णाने केवढे रिस्ट्रिक्शन सांगितलेले. हां, सेक्लुडेड प्लेस, एक शांत जागी जिकडे रहदारी नाही अशा ठिकाणी जा. हां, एक नाकपुडीतनं श्वास काढा, दुसऱ्यातनं बाहेर घ्या, आत घ्या, दुसऱ्यातनं बाहेर काढा, डोळे अर्धे उघडे ठेवा, थोडे वरती, अगदी खालती नाही, जास्ती वरती नाही, असं बसा वगैरे. हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला किती एफर्ट्स लागतात. पण आता जर मला कृष्णाचं नाव घ्यायचं, तर तुमच्याशी बोलता बोलता सुद्धा मी कृष्णाचं नाव घेऊ शकतो.
मी का का मी थांबू, की बाबा मी आधी हिमालयात चालत जाणार आणि नंतर मग मी ओमचा जप करणार. कृष्ण बोलते नाही, तू एस्पेशली कलियुगामध्ये तू आता जिकडे आहेस तिकडे बसून तू बोलू शकतोस. हं? तुम्हाला मी आता वेळ झालेला आहे पण तरी सुद्धा एक सांगतो मी. चैतन्य महाप्रभू म्हणजे स्वतः कृष्ण जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा त्यांनी अवतार घेतला, तर लोकांना शिकवण देण्याकरता ते आलेले की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, कृष्णाचं डायरेक्टली नाव घ्या, कृष्णाची भक्ती करा, ते शिकवायला ते आलेले आपल्याला. तर त्या एक शिकवता शिकवता त्यांनी भरपूर अशा छोट्या छोट्या अशा लीला केल्या. तर एक लीला अशी केली की सकाळी असे ते आपल्या शौच करून परत येत होते. अशा ठिकाणी त्यांनी ना चालत येताना मुद्दामून त्यांनी स्वतःची जीभ ना अशी अशी वाकड्या पद्धतीने दोन दातांच्या ह्याच्यामध्ये पकडून ठेवली आणि ते दिसत होतं लगेच. तर तिकडनं येणारे व्यक्ती त्यांना बघून आश्चर्य सगळ्यांना वाटलं की बाबा अशी का धरलेली आहे जीभ महाप्रभूंनी. तर मग त्यात एक गोपाळ म्हणून एक मुलगा होता, 8-10 वर्षाचा मुलगा होता. त्यांनी त्यांना विचारलं की महाप्रभू तुम्ही हे असं का धरलेलं आहे म्हणून. तर महाप्रभू बोलतात की माझी जीभ अतिशय अनकंट्रोलेबल झाली आहे. तर बोलतं काय झालं. आता ते स्वतः एक संन्यासी होते आणि खूप मोठे पंडित होते ते. हा, आणि ते एक कृष्णाचे अतिशय चांगले भक्त म्हणजे म्हणून माहीत होतं लोकांना. तर एखाद्याची जीभ अनकंट्रोलेबल म्हणजे काय बोलायला पाहिजे काय नको बोलायला ह्याची समज नसलेली व्यक्ती, त्याची जीभ अनकंट्रोलेबल होऊ शकते. पण महाप्रभूंची जीभ अनकंट्रोलेबल होणं आश्चर्य आहे. म्हणून त्याने विचारलं की असं काय झालं की तुम्ही बोलताय की जीभ अनकंट्रोलेबल आहे म्हणून. तर ते बोलते की ह्या जिभेला हेही कळत नाहीये की मी अति शौचास बसलेलो आहे आणि त्यावेळी सुद्धा कृष्णाचं नाव एकसारखं जिभेतनं बाहेर येत आहे. ते ती जागा किती घाण आहे, ते मी कार्य जे करतोय ते पण अपवित्र आहे, तर त्यावेळी कृष्णाचं नाव काय येतं माझ्या तोंडातनं. तर गोपाळ त्यांना सांगतोय, म्हणजे खरं तर ते महाप्रभू आहेत, कृष्णाचा अवतार त्यांना माहिती आहे, पण तरी सुद्धा लोकांना शिकवायचे म्हणून ही लीला घडवून आणली त्यांनी. तर गोपाळ त्यांना सांगतोय की तुम्हाला काय माहिती, जर का तुमचा मृत्यू हे शौच करत असताना जर झाला आणि त्यावेळी शौच करायचं म्हणून तुम्ही जर कृष्णाचं नाव नाही घेतलं तर तुम्हाला मरते समय कृष्णाचं स्मरण कसं होणार. त्यामुळे ते बोलतात की कृष्णाचं नाव हरिनाम जप जो आहे तो 24 तास केला पाहिजे. त्याच्याकरता जागेचं बंधन नाही आणि त्याकरता कार्याचं बंधन नाही आणि वेळेचं पण बंधन नाही आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी प्रत्येक कार्यामध्ये आपण कृष्णाचं नाव घेऊ शकतो. त्यावेळी महाप्रभू त्याला बोलतात की तू नुसता गोपाळ नाहीये, तर तुला आजपासून सगळे गोपाळ गुरु म्हणून हाक मारतील. का तर तुला भक्तीचं सगळ्यात मोठं आणि इम्पॉर्टंट जे तत्व आहे ते तुला समजलेलं आहे म्हणून. आणि मग महाप्रभू हसत हसत पुढे जातात तिकडनं. तर आता तुम्ही बघा, ओमचा जप करायला कठोर ब्रह्मचर्यचं पालन करणं आवश्यक आहे. एका व्यवस्थित जागी बसणं, त्याचे पण खूप रिस्ट्रिक्शन्स आहेत. हा, आणि शिस्तबद्ध असलं पाहिजे. पण हरिनामाचा जप करायला कृष्णाने कसलंही रिस्ट्रिक्शन टाकलेलं नाहीये. हं? आणि ओमच्या जपानी सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट, ओमच्या जपानी कृष्णाचं जे साकार रूप आहे त्याची प्रचिती होत नाही, जी हरे कृष्ण महामंत्रद्वारे होते. ओके. तर हे आपण तसं बोललेलो आहोत. तर जसं की कृष्णाची पवित्र नावं आहेत गोविंद, राधा वल्लभ, गोपाळ, यशोदानंदन, देवकी नंदन, ही जी पवित्र जी नावं आहेत त्यांचं एक स्वरूप आहे, त्यांच्या वेगळ्या वेगळ्या लीला आहेत आणि त्यांचे वेगळे वेगळे गुण आहेत. त्यातनं ते आपल्याला त्यांच्या त्या नावांमधनं सुद्धा आपल्याला कळून येतं. आपण एक प्रेमळ संबंध कृष्णाशी निर्माण होतो आपला. हं? जेव्हा आपण दामोदर जेव्हा नाव येतं आपल्या म्हणजे मनामध्ये, त्यावेळी दामोदरचा चेहरा मनासमोर येतो. त्यावेळी ती दामोदर लीला जेव्हा यशोदा मातेनी त्याला दोरीनी बांधलेलं, ती लीला समोर येते. त्यावेळी आपल्याला कृष्णाबद्दल प्रेम निर्माण होतं, भक्ती निर्माण होते. हं? हे सगळं ओमचा जप करताना होत नाही. ठीक आहे. आणि आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपण आता जे बोललो थेरेटिकल बोललो, लॉजिकल बोललो वगैरे, पण कलियुगासाठी हा धर्म म्हणून इन्स्ट्रक्शन दिलेली गेली आहे.
ओके. तर जेव्हा नारद मुनींनी नारद मुनींना आधी वाटायचं की ब्रह्मा हा सर्वे सर्व आहे, सुप्रीम आहेत म्हणून. पण एकदा त्यांनी ब्रह्मांना मेडिटेशन करताना बघितलं आणि चॅन्टिंग करताना बघितलं, तर त्यांनी आश्चर्य प्रकट केलं आणि विचारलं की आत्तापर्यंत मी समजायचो की तुम्हीच सगळ्यात टॉपमोस्ट आहात म्हणून, तुमच्यावरतीही कोणी आहे मला माहिती नव्हतं, तर कृपया तुम्ही मला सांगा कोण आहे तुमच्यावरती. मग नारद मुनी त्यांना भरपूर ज्ञान ब्रह्मा त्यांना भरपूर ज्ञान देतात नारद मुनींना. त्यानंतर मग बरंच डिस्कशन झाल्यानंतर नारद मुनी शेवटी त्यांना विचारतात की कलियुगामध्ये जी व्यक्ती आहे त्याचा उद्धार कसा होऊ शकतो त्या व्यक्तीचा. त्यावेळी ब्रह्मा नारद मुनींना सांगतात, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशकम नाम नाम. म्हणजे हा 16 अक्षरी मंत्र कली कल्मश नाशनम, कलियुगामध्ये जेवढे पण कल्मश आहेत, जेवढे पण त्रास आहेत, त्याचा नाश करणारा मंत्र आहे. मग लगेच आपण बोलू शकते की बाबा भरपूर बाकीचे मंत्र पण आहेत, मग ते का नाही. तर ब्रह्म बोलतो की नातः परतरोपाय, म्हणजे ह्या व्यतिरिक्त दुसरा कोणता उपाय नाहीये, दुसरा कोणतं सोल्युशन नाहीये, फक्त हेच एक सोल्युशन आहे. मग लगेच आपण बोलू शकतो की बाबा आपला इगो हर्ट झाला की बाबा आत्तापर्यंत मी वेगळे वेगळे मंत्र ऐकलेले आणि मी वेगळ्या मंत्राचा जाप करत होतो, तर ह्या ब्रह्म कोण आहे मला सांगणार. हां, तर म्हणून ब्रह्मा आपल्याला सांगतो सर्व वेदेषु दृश्यते, मी सगळ्या वेदांचा ज्ञाता आहे, मला सगळ्या वेदांचं ज्ञान आहे आणि मी ह्या ज्ञानाच्या आधारे तुम्हाला सांगतोय की हरे कृष्ण महामंत्रच्या जपा व्यतिरिक्त दुसरं कोणतंही साधन नाही आहे कलियुगामध्ये ज्याच्यातनं आपण कृष्णाची भक्ती करून कृष्णापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे हरे कृष्ण महामंत्राला एक पूर्ण अशी प्रक्रिया मानली जाते. आता अजून एक पॉइंट असा येतो की जेव्हा आपण जप करतो ओमचा, त्यावेळी एक अंतर्गत ध्यान पण केलं जातं. पण ते ध्यान जे आहे हे आपण जेव्हा कृष्णाचा महामंत्राचा जप करतो, कृष्णाचं नाव घेतो, त्यावेळी तो बाह्य जप पण असतो, तो मानसिक जप पण असतो आणि त्याचं कृष्णाचं स्मरण पण होत राहतं. ह्या तिन्ही गोष्टी एका वेळी होत राहतात आपल्याला. त्यामुळे कृष्णाचं स्वरूप, कृष्णाचं गुण, कृष्णाचे गुण, कृष्णाच्या लीला, ह्या सगळ्यांवरती आपल्याला ध्यान एका वेळी करता येतं. त्यामुळे बाह्य आणि अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी एकत्र एका वेळी होत राहतात. आणि जे ओम मधनं साध्य होत नाही ते कृष्णाच्या नावातनं साध्य होतं आपल्याला. ओम मधनं आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होण्याची शक्यता नाही. आपण जास्तीत जास्त ब्रह्मज्योतीपर्यंत पोहोचू शकतो, पण कृष्णाच्या नावांद्वारे आपण वैकुंठलाही जाऊ शकतो आणि वैकुंठमधला जो टॉपमोस्ट प्लॅनेट आहे गोलोका वृंदावन, त्याच्यामध्येही जाऊ शकतो आपण. आणि ते म्हणजे परमाम गतीम, जे कृष्णाने सांगितलेलं आहे ते. ठीक आहे. 8व्या ह्याच अध्यायाच्या शेवटच्या म्हणजे 28व्या श्लोकामध्ये कृष्ण आपल्याला अजून एक गॅरंटी देतो की एका भक्ताला ते सगळं प्राप्त होतं जे बाकीच्या योग करणाऱ्या व्यक्तींना प्राप्त होतं. म्हणजे अष्टांग योगी, कर्मयोगी, तत्ववेत्ता योगी असो किंवा ज्ञानयोगी असो किंवा वेदांचं पारंगत असलेली व्यक्ती असो किंवा दान करणारी व्यक्ती असो, काहीही कोणत्याही प्रकारचं जे आपण कर्म बघू किंवा ज्ञानाची प्रक्रिया बघू किंवा अष्टांग योगाची प्रक्रिया बघू, त्या प्रत्येक व्यक्तीला जे मिळतं ते सगळं एका भक्ताला मिळतं, नाम जप करणाऱ्या भक्ताला. पण त्या भक्ताला ते सुद्धा मिळतं जे ह्या बाकीच्या लोकांना मिळत नाही. हरे कृष्ण. Hare Krishna, Hare Krishna.